की माझा भाऊ गेल्या वर्षी याच कारणामुळे तो खड्डा वाचवण्यासाठी गेला आणि मागून त्याला ॲक्सिडेंट करून दिलंय. आजपर्यंत त्याचं काहीच झालेलं नाही आहे. दखल आता प्रशासन घेत आहे का कंपनी घेत आहे? आमचे वारंवार आम्ही त्यांना सांगतो, कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे. आरटीओ नवापूर अडाणी सद्भावना कंपनी राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे दुर्लक्ष, नागरिकांचे जीव धोक्यात. सीमा तपासणी नाका नवापूर अडाणी सद्भावना कंपनी आडमुठा धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान. हा एवढा मोठा खड्डा आहे आणि हे कमीत कमी 6 फूट म्हणजे खोलीवर आहे आणि रोडच्या किनाऱ्याला लागून आहे. नवापूर सीमा तपासणी नाका बेडकीपाडा येथे कार्यरत अडाणी सद्भावना कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे. मोठमोठ्या जीवघेण्या खड्डे आता मृत्यूचे सापळे झाले आहेत. दररोज हजारोंच्या वर अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी धारक राष्ट्रीय महामार्गावर ये जा करत असून सद्भावना अडाणी कंपनी फक्त आर्थिक बाजू पाहत असून नागरिकांच्या व अवजड वाहनधारकांच्या जीवाची पर्वा नसल्याची खंत व्यक्त होत आहे. खड्डे आहेत की मृत्यूचे सापळे? अवजड वाहनं, दुचाकी खड्ड्यात पडली तर अडाणी सद्भावना कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील 6 महिन्यात आंबाफळी गावातील निष्पाप राजा बापजी गावित यांचा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नाहक जीव गमवावा लागला होता. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत अडाणी सद्भावना कंपनी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या धोरणांवर आसूड ओढले. तसेच माझ्या चुलत्याचा नाहक जीव गेला तसा प्रसंग कोणत्याही नागरिकांवर येऊ नये म्हणून तात्काळ मोठा खड्डा दुरुस्ती तसेच अडाणी सद्भावना कंपनीचा अखातरित्या पाईपलाईन टाकून पाण्याचा निचरा करण्याची गरज बोलून दाखवली. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच रामूदादा गावित यांनी अडाणी सद्भावना कंपनीच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे सांगितले. तसेच पीयूसी सेंटरपासून तर मुख्य नाल्यापर्यंत पाईपलाईन टाकून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली. अन्यथा गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. युवा शेतकरी स्वप्नील गावित यांच्या शेत गट क्रमांक 38-4 येथे अक्षरशः भात पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने स्वप्नील गावित यांनी तलाठी सजा यांच्याकडे पंचनामा करण्याची विनंती केली. परंतु तलाठी यांनी चालढकल केल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. आजूबाजूचे शेतकरी बांधव सुरजीदाजी गावित, दुकाळ्या दाजी गावित यांचेही पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे. कारण शेतात वाळू, कपची, मोठे दगड, धोंडे वाहून आल्याने शेती पिकावर परिणाम झाले. शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. मायबाप शासनाने लक्ष देण्याची विनंती शेतकरी बांधवांनी केली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाने नेमून दिलेले ठेकेदार JM म्हात्रे कंपनी राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असून अगर जीवितहानी झाल्यास अडाणी सद्भावना कंपनीसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, बेडकीपाडा सीमा तपासणी नाका अडाणी सद्भावना कंपनी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी सरपंच बेडकी RTO चेकपोस्ट से आपला आहे ना, कंपनीचं पाणी येऊन रस्त्यावर जातं पाणी, त्याच्यामुळे म्हणजे रस्त्याचे खराब होत आहे. त्याच्यामुळे शासनाला असं सांगतो मी की कंपनीचं माणसं येऊन इथे बघा आणि कंपनीला सांगा का बाई इथून पाईप टाकून गटार काढून द्यावा. या आपल्या अडाणी कंपनीचे काम आहे काय? अडाणीचं आहे. आणि ते कुठून काढायला पाहिजे त्यांनी पाईप? म्हणजे PUC वरून डायरेक्ट पाईप टाकावं लागेल त्याला. आणि त्यामुळे काय होतं? तिथे म्हणजे साईडवरून पाणी निघून जाईल आणि त्यामुळे रस्ते खराब होतात. रस्ता खराब होणार नाही. माझं नाव गोविंद बापजी गावित आहे आणि मी जो रोड आहे नॅशनल हायवे आहे आणि जो कंपनीचं इथे RTO चेकपोस्ट आहे अडाणीचं, मी यांना विनंती करतो की या ठिकाणी माझा भाऊ राजू बापजी गावित गेल्या वर्षी त्याचं इथे ॲक्सिडेंट झालं होतं आणि हे एवढे मोठे मोठे खड्डे आहे आणि खड्ड्यामुळे आज 2 व्हीलरचं आणि 4 व्हीलरचं किंवा अवजड वाहन पण या ठिकाणी चालत आहे. परंतु या रोडला यांनी एकदम दुर्लक्ष केलेलं आहे. हे एवढे मोठे खड्डे आहे आणि खड्ड्यामुळे
पायी चालणाऱ्या माणसाचं पण नुकसान आहे आणि टू व्हीलर चालवणाऱ्यांचं पण नुकसान आहे आणि फोर व्हीलर चालवणाऱ्यांचं पण नुकसान आहे. कारण की हा खड्डा जर वाचवायला गेला आणि गर्दी राहिली तर नक्कीच ॲक्सिडंट किंवा हानी होणार. कारण की माझा भाऊ गेल्या वर्षी याच कारणामुळे तो खड्डा वाचवण्यासाठी गेला आणि मागून त्याला ॲक्सिडंट करून दिलं आहे. आजपर्यंत त्याचं काहीच झालेलं नाही आहे. आजपर्यंत या रोडवाल्यांनी काही आम्हाला काही दिलेलं नाही आहे. जे म्हात्रे कंपनीने आपल्याला काही सांगितलं का या संदर्भात? याच्यामुळे आम्हाला काहीच सांगितलं नाही आहे आणि आम्ही काही ध्यानभार होतो. परंतु आज आम्ही इथे अजून मी या ठिकाणी आलो तर मला एवढे मोठे खड्डे दिसले आणि माझं जे काही होतं ते मला परत माझं म्हणजे हे झालेलं आहे, आठवण येऊन गेलेली आहे. पण कंपनीवाल्यांनी हे करायला पाहिजे की एवढे मोठे खड्डे होऊन जातं तरी दुर्लक्ष करत आहे. तर काहीतरी उपाय करून या खड्ड्याला पाईपलाईन द्यायचं आहे आणि पाईपलाईन करून इथलं जो पण व्यवस्था आहे ती करायला पाहिजे आणि रस्ते सुधारायला पाहिजे. हा, रस्ते सुधारायला पाहिजे. एवढे मोठे खड्डे आहे, आता एवढे वाहने चालत आहे आणि एवढे फास्ट चालत आहे. इथे गाडीवाल्यांनी कमी केली तरी त्यांचं लक्ष राहत नाही आणि मागून ठोकून देतात. तर हे एवढं होऊन सुद्धा या रोडवर आहे ना खड्डे आहे. तर कंपनीवाल्यांनी काहीतरी करायला पाहिजे. मी अजून परत सांगतो की हा एवढा मोठा खड्डा आहे आणि हे कमीत कमी 6 फूट म्हणजे खोलीवर आहे आणि रोडच्या किनाऱ्याला लागून आहे. तर शासनाने याला दुर्लक्ष करू नये, लवकरात लवकर याची व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे. कारण की इथून आव जाव करत आहे माणसे आणि गाड्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि जोड वाहने पण हे चालत आहे. तर बेडकीपाड्याच्या म्हणजे RTOच्या अंतर्गत हे जे रोड म्हणजे हे झालेलं आहे, खड्डा झालेला आहे. तर शासनाला एवढंच विनंती आहे की याच्याकडे दुर्लक्ष करू नये, नाहीतर कोणाला तरी जीव जाणार किंवा कोणाला तरी हानी होणार. इथे जोड वाहने चालत आहे म्हणून कंपनीवाल्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये, परंतु पाईपलाईन करून याला पाणी थोडं साईडवरून काढायचं असं आमची विनंती आहे. आणि बेडकी आंबापळीचं गावकरी लोक आहे यांची विनंती आहे की इकडे आम्ही आवजाव करत आहे. तर एवढं आमचं सरकारने मान्य करावं असं आमची विनंती आहे. राष्ट्रीय महामार्गावरून इथे सगळे खड्डे झालेले आहेत. सद्भाव कंपनी आहे अदानीचं, तिथून सगळं पाणी वाहून येतं. तिथे त्यांचे काही नालं वगैरे नाही काढले, गटर वगैरे, मग सगळे पाणी सगळे झालेलं आहे. ते खड्डे रस्त्यावरून येते सगळे पाणी, त्याच्यामध्ये सगळे खड्डे झालेले 5-5, 6-6 फूट. टू व्हीलर फोर व्हीलर सगळे गाडी येते. रोड हायवेचं लगेच लागून आहे 1 फूटवरती इथे जवळचं ते खड्डे झाले. त्यामुळे सगळं बाईकवाले फोर व्हीलरवाले थोडे ट्रक पुढून येतात, जवळ साईडला घेतात, लगेच खड्ड्यात पडलं तर कोणाचं मृत्यू होण्याची किंवा शक्यता आहे. त्याच्यामुळे शासनाने या दुर्लक्ष करू नये असे आमचे विनंती गावकऱ्या लोकांचे, बेडकीपाडा आणि आंबाफळी या लोकांचे असं विनंती आहे. हे सगळे माती वगैरे ते रोड खराब झालेले, सगळं माती वगैरे टाकून देतात ते कंपनीवाले लोक, मुरुम किंवा कडी किंवा सगळे टाकून चांगलं काही बनवत नाही. तर सगळे खडे वगैरे टाकून देतात. सगळे पाणी आलं का लगेच वाहून जातात. वाहून गेल्यावर सगळे आमच्या शेतात जातात. शेतांचं नुकसान होते. स्वप्नील गावित यांचं शेतात, आमच्या शेतात सगळ्यांचे नुकसान होते. त्यांच्या शेतात आम्ही भात पण लागू करू शकत नाही. सगळे दगडे झाले सगळे मोठे. मग सगळं वाहन, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. याचं दखल आता प्रशासन घेत आहे का कंपनी घेत आहे? आमची वारंवार आम्ही त्यांना सांगतो, कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे की हे कंपनीकडे आपले हे कंपनीला आम्ही सांगतो की हायवेवाल्यांचं आहे हे रोड बनवायचं काम, हे असं तसं सांगतात. ते हायवेवाला सांगतात की हे कंपनीवाल्यांचं काम आहे. असे उलटे उत्तर आम्हाला देतात. आता यांचं करायचं काय असं होऊन गेलं. स्वप्नील लतीश गावित इथे रस्ता बनवते हे, तर सगळा रस्ता वारंवार तसंच होतं आहे. ते कंटिन्यू आजचा नाही उद्याचा नाही असं नाही, गेल्यावरती पण तसंच होतं. आणि आम्हाला सांगायचे आहे की थोडं चांगलं बनवा तुम्ही. तिथून जर माती वगैरे जात आहे ना ते सगळं आमचं शेत खराब करत आहे. शेतात काय लावलेलं होतं सगळं खराब भात लावलेलं आहे. हो, भात ते सगळं ते पाळे वगैरे बनवले होते ते पण सगळे फोडून टाकले आहे. ते पाऊस पण एवढं जात आहे ना, खडे वगैरे आहे सगळं
तिथेच आहे. म्हणजे हे जो अडाणीवाल्यांचे जो पाणी येतो तो हा. तुमच्या शेतात जातो. सगळ्या शेतात जातोय. त्यांना आधी पण बोललो होतो गटरेला काहीतरी काढा इथून, तर ते पण नाही काढलेले आहे. आणि गेल्या वर्षी अजून ते सगळे इथे वाहन गेले होते ना दगड वगैरे, ते 12 जे आले ते जेसीबी काढले सगळं. तुम्ही स्वतःच्या हो, याच्यात माझ्यासोबत खर्चाने केले मी. आणि आता पण मध्ये यांना बोललो होतो, तर हे म्हणे की आमचे नाही, म्हणजे ते मात्रे कंपनी यांचं नाव देत होते. आणि त्यांना सांगायला जातात ते सांगतात की ते चेकपोस्टवाल्यांचे असं. मग सांगायचे कोणाला सांगायचे? तसे प्रशासनाने तुमची बाजू ऐकायला पाहिजे. हो ना, ते सांगायचे प्रशासनाला की काय करताय, काय म्हणजे काहीतरी आम्हाला निवडून करते आहे. एक तर हे बनवून टाका, आमच्या शेतात किती नुकसान आहे ते पण दाखवून देतो मी तुम्हाला. पंचतारका न्यूज नेटवर्कसाठी पंकज अहिरे.